नवीन लोकांमध्ये 4 अशा गोष्टी ज्या तुम्ही कधीच डिस्कस केल्या नाही पाहिजेत. का? कारण की त्या महागात पडतात. काही वेळेला त्याच्यातनं तुम्हाला पटकन कळणार नाहीत असे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आज आम्हाला असं गरजेचं वाटलं की अशा 4 गोष्टींबद्दल डिस्कस करायला हवं, जे तुम्ही नवीन लोकांमध्ये कधीच स्वतःहून सांगितल्या नाही पाहिजेत. करेक्ट. सो आपण सुरुवात करूयात या विषयावर. त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आमच्या कॉन्टेंटला लाईक, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त हे फिरवा कॉन्टेंट. सो हाय लेडीज, दिस इज जी अँड दिस इज एस. पहिला मुद्दा असा जो 4 चौघात कधी बोलू नये आणि नवीन लोकांमध्ये बोलू नये असं मला वाटतं. पहिला मुद्दा असा आहे की आपल्या ज्या फायनान्शियल गोष्टी आहेत, प्रॉपर्टी किती आहे किंवा प्रॉपर्टी घेणार आहोत, प्रॉपर्टी झाली आहे नुकतीच, किंवा काही फायनान्शियल ॲसेट्स असतात, एवढं सोनं आहे तेवढं सोनं आहे, आणि ज्या काही तुमच्या फायनान्शियल गोष्टी आहेत त्या नवीन लोकांमध्ये भसकीनी बोलू नये असं मला वाटतं. आणि त्याचे 2 कारणं आहेत. एक तर पहिली गोष्ट, कदाचित त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो असं काही होऊ शकतं. किंवा दुसरी गोष्ट असंही वाटू शकतं 4 चौघांमध्ये नवीन एखाद्या व्यक्तीला की तुम्ही ब्रॅग करत आहात का, किंवा तुम्ही हो, नक्कीच. नाही का, म्हणजे तुमचं किती सोनं नाणं आहे, तुम्ही किती तोळ्याचं कुठलं गंठण घेतलंय किंवा कुठला फ्लॅट घेतलाय काय वगैरे. नवीन व्यक्ती कोणीच इंटरेस्टेड नसतं तुमच्या अशा कुठल्या गोष्टी ऐकण्यात. हां, त्यामुळे आणि त्यांना त्यामागची मेहनत किंवा त्यामागचं आपलं स्ट्रगल आणि त्यानंतरचं ते प्राऊड फिलिंग वगैरे त्याच्याशी काहीच घेणं देणं नसतंच. त्यांना असं वाटतं की एकतर ही हवा करतीये, ब्रॅग करतीये, किंवा दुसरी गोष्ट मला असं वाटतं की त्याचा ते गैरफायदा अशा प्रकारे घेऊ शकतात की अरे ये तो बहुत अमीर लडकी आहे, अरे ही तर खूप श्रीमंत आहे, भरून टाक बिल, किंवा चला आज पार्टी ही देईल, म्हणजे 4 चौघात. बरोबर हे खूप होतं. असं म्हणजे असं होतं की आता एक मैत्रीण आहे आमची, तर तिच्या नवऱ्याच्या खाणी आहेत, खाणी म्हणजे, तर ना म्हणजे तिला असं ते बॉदर होतं की हो माझ्या नवऱ्याच्या खाणी आहेत पण तो खानदानी बिझनेस आहे त्यांचा, म्हणजे म्हणून पैशांची खाण नाहीये ती. पण म्हणून प्रत्येक वेळेस तीच बिल भरेल असं नाही ना, लोक लिटरली एक्सपेक्ट करतात. तर हे जोपर्यंत तुम्ही रुळत नाही त्या ग्रुपमध्ये वगैरे, त्या सोशल सर्कलमध्ये, मला असं वाटतं की नकाच करूया. अजून त्याचा असा परिणाम होऊ शकतो की जसं तुम्ही समजा अशा कुठल्या गोष्टी डिस्कस करत असाल तर ठीक आहे, तुम्ही एखादा नवीन परचेस घेताय, म्हणजे एखादं खूप मोठी प्रॉपर्टी तुम्ही घेताय, तर याचा अर्थ तुमचे ऑलरेडी पैसे तिथे लागत आहेत. आणि मग कदाचित असं होऊ शकतं की समजा तुम्ही किंवा पॅकेज डिस्कस केलं, किंवा माझं म्हणजे एवढंच लाखांचं पॅकेज आहे, आणि काही नातेवाईकांमध्ये किंवा कोणी मित्र अपदेष्टांमध्ये तुम्हाला कोणीतरी पैसे मागितले, आणि प्रत्येकाची काही ना काही कॅल्क्युलेशन्स आपल्या लेवलवर असतात. किंवा आता समजा तुम्ही कुठेतरी फार खूप मोठी ट्रिप करून आला आहात आणि त्याला केवढा खर्च झालाय असं तुम्ही जेव्हा ब्रॅग करत असता, आणि एखाद्या गोष्टीत तुम्हाला समजा नको असेल, म्हणजे सहभाग नाही घ्यायचा आहे, ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की हा वायफळ खर्च आहे, किंवा या नातेवाईकाला पैसे दिले तर ते बुडीत असतात, किंवा या मैत्रिणीकडे पैसे दिले तर तिला 50 वेळा मागावे लागतात, तर अशा वेळेला कितीही श्रीमंत व्यक्ती असला तरी त्याला ती द्यायची इच्छा नसेल, तर अशा वेळेला तुम्ही कदाचित अडकू शकता. आणि ते लोक तुम्हाला असं म्हणतील की अरे एवढं असून हे असं कसं, तुम्ही माहित नाही तुम्ही कशात अडकाल, त्यापेक्षा टाळलेलंच बरं असतं. बरोबर, ठीक आहे. आता आम्ही पुढच्या मुद्द्याकडे वळू. दुसरी गोष्ट जी तुम्ही नवीन लोकांमध्ये अजिबात डिस्कस नाही करायची आहे ते म्हणजे तुमचं सेक्स लाईफ. मग तुमचं ते प्री मॅरिटल असू देत किंवा पोस्ट मॅरिटल असू देत, कुठलंही सेक्स लाईफ हे 4 चौघात तुम्ही डिस्कस करणं, स्पेशली नवीन लोकांमध्ये, मला चुकीचं वाटतं. जर तुम्हाला असं वाटत असेल कुठला तुम्हाला प्रॉब्लेम डिस्कस करायचा असेल, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला काहीही तुम्हाला खरंच म्हणजे वाटतंय की याच्यावर एक संभाषण गरजेचं आहे, तर ते तुम्ही तुमच्या अगदी जवळीक लोकांजवळ, जसं की तुमची आई, बहीण, किंवा अगदी फारच जवळची मैत्रीण, आणि स्पेशली गायनेकोलॉजिस्ट तर बेस्ट आहेत, तर यांच्याकडे तुम्ही डिस्कस करा प्लीज. नवीन लोकांमध्ये मला नाही वाटत हे फार काही चांगला बार सेट करतं. म्हणजे ना मला अजून एक वाटतं की ते टू पर्सनल टू सून होऊन जातं. हो, आणि मग त्याचा म्हणजे ना उगीचच इज्जतीशी संबंध जोडला जातो. म्हणजे एक बेसिक रिस्पेक्ट जो असतो ना, तो ती इज्जत नाही मिळत जर नवीन लोकांमध्ये आपण इतकं ओपन झालो पटकन. तर म्हणजे येता जाताही, म्हणजे आता तू सेक्स लाईफच डिस्कस करतेस ना, तर मग मी तुला या गोष्टीवर तर बोलूच शकतो की
अशा टोननी घेतात हम्म. आणि कुठल्याही गोष्टीत उडवू शकतात. बरोबर तर आहे. मग ते चुकीचं आहे. बरोबर आहे. आता याच मुद्द्याला धरून तिसरा मुद्दा असा आहे की रिलेशनशिप स्टेटस, आपलं वैवाहिक किंवा त्या आधीचं पण कुठलंच स्टेटस, म्हणजे आत्ताची परिस्थिती तुमची काय चालू आहे, हम्म. डिवोर्स आहे किंवा रिलेशनशिप ब्रेकअप होतंय किंवा इव्हन नवीन नवीन जरी फुलत जरी असेल हम्म. तरीही मी म्हणते की नका सांगू. हो मग पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की नजर लागते लोकांची. बरोबर आहे. आणि फक्त चांगलंवाला नाही म्हणत आहे मी, जर हो. तुम्ही स्ट्रगल जरी करत असाल तरी नवीन लोकांमध्ये, कारण की त्यांना सगळ्या गोष्टी माहित नसल्यामुळे वेगळे जजमेंट येऊ शकतात, नवीन लोकांमध्ये डिस्कस नाही करायला पाहिजे. हो, म्हणजे आता एखादी मुलगी ब्रेकअप थ्रू जातच असेल हो. आणि ती 4 चौघांमध्ये अशी काही मुलं असतील ज्यांची मेंटॅलिटी असेल की हां हिचं ब्रेकअप होतंय का, मग हिला खांदा देऊन थोडासा फायदा घेतो, होऊ शकतं हे. होऊ शकतं, आणि ही अगदीच. अगदीच कॉमन मेंटॅलिटी आहे. बरोबर मग आहे. त्या नंतर एवढं भोगण्यापेक्षा आणि रडण्यापेक्षा आधीच आपण थोड्या बाउंड्रीज टाकून राहिलं तर काही हरकत नाही. आता चौथी अशी गोष्ट जी तुम्ही नवीन लोकांमध्ये बोलली नाही पाहिजे ते म्हणजे तुमचे कुठलेही भविष्यातले नियोजन जे असतील ते, म्हणजे की जसं की तुम्ही कुठला तरी कोर्स करण्याचा विचारात आहात किंवा कुठल्या तरी प्रोडक्ट लॉन्चच्या विचारात आहात, पण फक्त हा विचार आहे, त्याच्यावर कृती अशी घडली नाहीये. तर बरोबर. काय होतं, का नाही करायचे नवीन लोकांमध्ये, याची माझ्याकडे खूप सॉलिड कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे प्रत्येकाला एकतर मतं असतात, तो व्यक्ती त्याच्या वाईट अनुभवानुसार कदाचित सांगेल. आता एखादी व्यक्ती बाई आणि ती विचार करते की मी केक शिकण्याचा कोर्स करीन आणि मला वाटतं की केकचा म्हणजे बेकरी घरातनं बिझनेस सुरू करावा. एखादी दुसरी जी स्त्री आहे तिला कदाचित त्यातनं काहीतरी चुकीचा अनुभव आलाय किंवा वाईट अनुभव आलाय किंवा तिची बेकरी नाही चालली आहे आणि ती दुसरीला सांगेल अगं नाही ग ते तर हेच होत नाही, ते तिच्यासाठी वर्क झालं नव्हतं. कदाचित तिचं ओपिनियन बरोबर पण असेल, पण तुम्ही जर तितके अजून ठाम नसाल किंवा तिच्या ओपिनियन बरोबर आहे की नाही हे जज करता आपल्याला येत नाही, कारण की ती नवीन व्यक्ती आहे. त्यामुळे अशा वेळेला उगाच तुमचे कुठले कमिटमेंट, जसं की आपला पॉडकास्ट, हो आम्ही अजूनही नाव पण रिव्हील नाही केलंय आमचं. हो. आणि आपण कितीतरी दिवस आम्ही प्लॅनिंग करत होतो, जवळजवळ एक अर्ध वर्ष आमचं ते प्लॅनिंगमध्ये आणि एक्झिक्यूट करण्यामध्ये गेलं. आणि जेव्हा आमच्याकडे एक आय थिंक 4-5 रेडी होते एपिसोड, तेव्हा आम्ही असं सांगितलं उघडपणे सोशल मीडियावर की हो आम्ही करतोय लॉन्च. हो. म्हणजे आपण इनोसंटली सांगायला जातो कधी कधी की माहितीये का, मी एक्साइटमेंट असते की मी ना हे करणार आहे. किंवा जिमचं तर असं खूपदा होतं हो, की हो. मी जिम लावली आहे बरं का, मी 1 आठवडा गेलोय, आता बघ माझी बॉडी कशी तयार होतीये. हो. पण नसतं होत ते. आणि त्यामुळे मग ते असं एक हसण्याचा विषय नको बनायला बेसिकली तुमच्या हो, गोष्टी. बरोबर आहे. तर अगदी चाणक्य नीतीत पण सांगितलंय की तुम्ही काय आयोजलं आहे ते एका वेळेच्या फारच आधी बोलणं, ते चाणक्य नीतीत तर सांगितलं जवळच्यांमध्ये पण बोलू नका, बट दॅट्स टू फार. आणि कारण की ते राजकारणाला आणि म्हणजे त्या दृष्टीने ते सांगितलंय, तर मला असं वाटतं ऍटलिस्ट आपण इतकं उचलू शकतो त्यातनं की नवीन लोकांमध्ये तरी बोलू नका. बरोबर. तर या होत्या आमच्या 4 गोष्टी ज्या तुम्ही नवीन लोकांमध्ये बोलू नयेत, म्हणजे अगदीच टाळा. आणि त्यामुळे तुमचं पुढचं येणारं संकट किंवा पुढचं येणारे एक फसवणूक वाचेल आणि तुम्ही आम्हाला धन्यवाद द्याल. तर वी होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि अजून तुम्हाला काही विषय हवे असतील तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. तुमच्या कमेंट्स आम्ही वाचतोच आहे आणि त्याच्यावर रिप्लाय पण करतोय. आणि असंच भरभरून प्रेम देत राहा. फॉर नाव वी विल रॅप दिस एपिसोड. दिस इज जी सायनिंग ऑफ अँड दिस इज एस. बाय.